पश्चिम सरी पाडली म्हणजे ऊसाचा उतारा चांगला मिळेल, कुणाला वाटतंय दक्षिण उत्तर सरी पाडली म्हणजे ऊसाचा उतारा चांगला मिळेल. एखाद्या शेतकऱ्याची पूर्व पश्चिमच रुंदी जर बघितलं, जर समजा 100-1 फूट असेल तर त्यानं कशा दक्षिण उत्तर सऱ्या पाडायच्या? पाडू शकेल का देऊ? काय नाही. माझ्याकडे जवळपास 100 एकराचं ऊस, 100 एकराचं बियाणे प्लॉट आहेत ह्या वर्षी. कुठल्या प्लॉटमध्ये जशी सरीची शेताची लांबी आहे अशा पद्धतीनं आमच्या सऱ्या असतात. कशी? मग पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कशाही पद्धतीनं तुमची सरी असू दे, उत्पादनामध्ये 1 टनसुद्धा फरक पडत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं सरीचं दिशा ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका. कशाही पद्धतीनं सरी पाडा, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आग्नेय वायव्य ईशान्य कसे असू द्या, काही तुम्हाला उत्पादनामध्ये अजिबात फरक पडणार नाही. फक्त सरी पाडताना अशा पद्धतीनं पाडायची. सरी पाडताना कधीही ट्रॅक्टरच्या अवजारातलं अंतर मोजू नका. बरेच शेतकरी काय करतात, 2 रेझरमधलं अंतर मोजतात आणि 5 फूट आहे का बघतात. शेतामध्ये आपण अंतर मोजलं पाहिजे. 2 मुरडानं झाल्यानंतर 5 फूटच पडले का सरी, 2 सरीच्या मध्यभागी टेप लावून मोजायचं 5 फूट पडले का, 6 फूट 7 फूट आपल्याला ज्या अंतरावर पाडायचे आहे. आणि तशा अंतरावर जर सरी पडली असेल तरच आपल्याला परत ऊसाचं उत्पादन आपण चांगल्या पद्धतीनं घेऊ शकतोय.